नमस्कार मंडळी. मंडळी, आपल्या चॅनलमध्ये नुकतेच आपण 12 व्हिडिओ प्रकाशित केलेले आहेत. ज्यामध्ये आपण सर्व 12 राशी आणि त्या राशीमध्ये असणाऱ्या सगळ्या नक्षत्रांची सुद्धा माहिती त्या राशीच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. त्यामुळे प्रत्येक राशीमधील व्यक्तीचं स्वभाव दर्शन, करिअर, आरोग्य याबद्दलची सखोल माहिती आपल्याला मिळायला मदत होईल. ज्याचा उपयोग आपल्याला निश्चितपणे आपलं व्यक्तिमत्व अजून जास्त बहारदार, आकर्षक आणि यशस्वी बनवण्यासाठी होईल. तसेच करिअर निवडीसाठी, उच्च शिक्षण यासाठी सुद्धा चांगल्या प्रकारे होताना दिसेल. अजूनपर्यंत आपण हे व्हिडिओ पाहिलेले नसतील तर अवश्य या सर्व व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे. आपल्या राशीचा व्हिडिओ अवश्य पहा. मंडळी, आता आपण सुरू केलेली आहे 27 भागांची राशीचक्रातील सर्व 27 नक्षत्रांच्या सखोल माहितीची ही मालिका. त्यामधला हा 11वा भाग आहे. या प्रत्येक नक्षत्रामध्ये 4 चरण असतात. त्या प्रत्येक चरणाबद्दल सुद्धा आपण विस्तृत माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे अर्थातच आपल्याला आणखीन स्वतःबद्दलची सखोल माहिती व्यक्तिमत्वाबद्दल, आरोग्याबद्दल, करिअर आणि उच्च शिक्षणाबद्दल मिळायला जास्त मदत होईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या या नक्षत्रांच्या मंडळींसाठी कोणती करायची आहे साधना, उपासना याची सुद्धा माहिती आपण यामध्ये घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. चला तर मग माहिती करून घेऊया 27 नक्षत्रातलं 11वं नक्षत्र पूर्वा फाल्गुनी याबद्दल. हे नक्षत्र याचे 4ही चरण सिंह राशीमध्ये येतात. या नक्षत्राचा स्वामी ग्रह आहे शुक्र. तसेच सिंह राशीचा स्वामी ग्रह आहे रवी आणि या नक्षत्राचा गण आहे मनुष्य गण. त्यामुळे या नक्षत्रावर रवी आणि शुक्र या दोन्ही ग्रहांचा प्रभाव आढळतो. या नक्षत्राची देवता आहे 12 आदित्यामधील 10व्या क्रमांकाचे आदित्य भग देव ही आहे. भग या देवतेला काही ठिकाणी इंद्रदेव म्हणून सुद्धा सांगितलं जातं. ही समृद्धीची देवता समजली जाते आणि याचा मंत्र आहे ओम भगाय नमः. अवश्य याचं रोज पठण करणं शुभ समजलं जातं. या नक्षत्राचं चिन्ह ज्यावर आपण आराम घेतो असं अंथरूण किंवा पलंग असं आहे आणि यावरूनच या व्यक्तीचा स्वभाव कळतो आणि तो म्हणजे ऐशो आरामात आयुष्य जगण्याची प्रवृत्ती, विचारधारा, तसेच भटकंती, मदतगार, लोकांना मदत करणं आणि पाण्याबद्दल विशेष आकर्षण हा सुद्धा त्यांचा मूलभूत स्वभाव आढळतो असतो. त्याचं नामाक्षर मो, टा, टी, टू ह्यावरून असतं. पूर्वजन्मातील पुण्यकर्माचा परिणाम म्हणून या जन्मात सर्व सुख भोगण्याची संधी या मंडळींना मिळते असं ज्योतिषशास्त्राची मान्यता आहे. कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये सिंह राशी पत्रिकेतील 5व्या घराची राशी मानली जाते, ज्यावरून सुद्धा पूर्वजन्माचे पूर्वकर्म पाहिलं जातं आणि म्हणूनच या नक्षत्रामध्ये जन्म घेतलेल्या व्यक्ती सर्व प्रकारची सुख घेणारी, उपभोगणारी भाग्यवान समजली जातात. नेहमीच आनंदात राहणं, मौज मजा करणं, सर्व आधुनिक सुखांचा उपभोग घेणं या मंडळींना मनापासून आवडतं. ही मंडळी गुणवान तर असतातच, परंतु त्याचबरोबर आकर्षक व्यक्तिमत्वाची व समाजात आपला प्रभाव निर्माण करण्यामध्ये आणि यशप्राप्ती करण्यामध्ये सुद्धा सफल झालेली असतात. यांच्यामध्ये उत्साह नेहमी सळसळत असतो. त्यामुळे नेहमीच जीवनात आपल्या कार्याच्या संदर्भातील नवनवीन प्रयोग करायला यांना मनापासून आवडतं आणि म्हणूनच ही मंडळी काहीतरी नवीन करू शकतात. कारण प्रॉडक्टिव्हिटी, निर्मिती क्षमता, क्रिएटिव्हिटी आणि आर्ट त्यांना लाभलेला अप्रतिम असा गुणधर्म आहे. जुन्या आर्टिस्टिक गोष्टींचा संग्रह करणे, अँटिक गोष्टींचा संग्रह करणं, त्यावर चर्चा करणं यांना फार आवडतं आणि विविध क्षेत्रातील लोकांचा सुद्धा संग्रह करायला आवडतं. त्यांचे ग्रुप तयार करणं, नवनवीन लोकांना भेटणं, त्यांच्याशी मैत्री करणं, सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असणं, सरकारी कामाच्या संदर्भात मध्यस्थ म्हणून काम करणं, समाजातील मोठ्या अधिकारावर असलेल्या प्रतिष्ठित आणि संपन्न लोकांशी संबंध प्रस्थापित करणं, त्यांना त्यांच्या कामात मदत करणं, सल्ला देणं यांना मनापासून आवडतं आणि भावतं सुद्धा. तसेच मैदानी खेळाची सुद्धा यामध्ये आवड राहते. फिजिकल प्लेजर याबद्दल यांना आकर्षण असतंच. परंतु त्यामुळे फक्त शारीरिक सुख यामध्येच अडकून जर पडले तर मात्र सुखात लोळत पडल्याप्रमाणे यांचं आयुष्यक्रम जातं आणि त्यामुळे आळसाचा प्रभाव वाढून समाजातील किंवा आपल्या कार्यात तेवढे यशस्वी मात्र होत नाहीत आणि म्हणून अवश्य लक्ष द्यायचं. हा अनुभव ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शुक्र ग्रह अशुभ स्थितीमध्ये आहे तिथे आवर्जून हटकून दिसतोच.
त्यामुळे आपल्या कार्यावर सुद्धा व्यवस्थित लक्ष द्या, कामामध्ये आळस करू नका, असं ज्योतिषशास्त्र या मंडळींना सल्ला देतं. तसेच शुक्र जर चांगला असेल तर क्रिएटिव्हिटी, फाईन आर्ट आणि आकर्षक व्यक्तिमत्व या आपल्यामधील असलेल्या चांगल्या गुणवैशिष्ट्यांचा वापर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्या जीवनात, आपल्या कार्यक्षेत्रात, आपल्या करिअरमध्ये जर आपण करताय आणि केल्यास अतिशय सुंदर रीतीने यशस्वी आणि संपन्न होण्याच्या मार्गावर ही मंडळी सहज येतात. तसेच समाजाचे, कुटुंबाचे, कामाच्या ठिकाणी इतर लोकांचे नेतृत्व करायला यांना मनापासून फार आवडतं. परंतु त्याचबरोबर यांना आपल्या कामाचा किंवा दिसण्याचा दिखावा करायला सुद्धा आवडतं. लाईमलाईटमध्ये राहायला आवडतं आणि म्हणूनच ही मंडळी नेहमी आपण दुसऱ्यांपेक्षा कसे उजवे आहोत, श्रेष्ठ आहोत हे दाखवण्याच्या प्रयत्नांमध्ये असतात. आणि म्हणूनच काहीशी अहंकारी सुद्धा वाटू शकतात. अर्थात पुन्हा एकदा त्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शुक्र ग्रह अशुभ स्थितीमध्ये आहे, तिथे ही परिस्थिती जास्त दिसते. हा अनुभव जास्त प्रमाणात येताना दिसतो. या व्यक्तींचा स्वभाव काही वेळा जरा जास्त क्रूरतेकडे सुद्धा झुकताना दिसतो. विशेष करून ज्या कोणी व्यक्तींमुळे यांच्या आरामात किंवा यांच्या सुबत्तेमध्ये, संपन्नतेमध्ये अडचण निर्माण करतात, त्या व्यक्तींच्या बाबतीमध्ये हा स्वभाव विशेष जाणवतो. छोट्या-छोट्या गोष्टींवरून सुद्धा यांचा इगो दुखावले जाण्याची शक्यता फार मोठी असते. व त्याच बाबतीमध्ये मात्र यांच्याकडून समोरच्याला कधीही माफी नसते. त्यांचा बदला घेतल्याशिवाय ही मंडळी राहत नाही. असा अनुभव ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शुक्र आणि रवी ग्रह यापैकी एखादा ग्रह जरी अशुभ स्थितीमध्ये असेल तरी ही घटना दिसून येते. मात्र हेच ग्रह त्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शुभ असतील, त्यांचा स्वभाव मात्र साहसी असतो, दानशूर असतो, अत्यंत लाघवी व्यक्तिमत्व असतं. ही मंडळी भोगविलासी असतात. आपलं आयुष्य नेहमीच एका कम्फर्ट झोनमध्ये व्यवस्थित ठेवायला यांना आवडतं आणि हा कम्फर्ट झोन उत्तरोत्तर वाढवायला सुद्धा यांना आवडतं. त्यासाठी योग्य ती मेहनत घेण्याची तयारी असते. स्वतःच्या आकर्षक व्यक्तिमत्वाकडे जास्त लक्ष द्यायला सुद्धा यांना मनापासून आवडतं आणि त्या बाबतीत समोरच्यांकडून संतुष्टी ऐकायला यांना फार बरं वाटतं. आणि तसं न झाल्यास कधी-कधी त्यांना समोरच्याचा राग सुद्धा येतो, नाराज सुद्धा होतात. सरकारी क्षेत्रामध्ये काम करणं यांना मनापासून आवड असते. त्याचबरोबर कलेच्या क्षेत्रात सुद्धा यांची चांगली प्रगती होण्याचा योग असतो. कारण या नक्षत्रात शुक्र आणि रवीचा अंमल आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या या व्यक्ती असतात. राजकारणात, राजनीतीमध्ये सुद्धा ही मंडळी खूप चांगलं यश कमावू शकतात. कला कौशल्याच्या बाबतीत मॉडेलिंग, ड्रेस डिझायनिंग, इंटिरियर डेकोरेशन, महागडं फर्निचर, काचकाम, आर्ट गॅलरी, डान्सिंग, ॲक्टिंग, ब्युटी पार्लर, कॉस्मेटिक किंवा एखादं वाद्य वाजवण्यामध्ये, संगीत देण्यामध्ये, डायरेक्शन करण्यामध्ये सुद्धा ही मंडळी निसर्गतः उत्तम प्रकारे पारंगत असतात. तसेच या विषयातील उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक म्हणून सुद्धा आपली कारकीर्द यशस्वी करू शकतात. रत्न विक्री म्हणजेच महागड्या आभूषणं यांचा व्यवसाय करणं, आभूषण विक्री करणं, लक्झरीज वस्तूंची विक्रेते, लग्न जमवण्याचं काम किंवा वेडिंग तसेच रिसेप्शनचे प्लॅनर, इव्हेंट मॅनेजमेंट, वस्त्र उद्योग अशा कार्यक्षेत्रात यांना उत्तम यश असतं. मेडिकल क्षेत्र सुद्धा यांना चांगलं यश देतं. चांगले स्त्रीरोग तज्ज्ञ, कॉस्मेटिक सर्जन या नक्षत्रात जन्माला येतात. या नक्षत्रातील महिला उत्कृष्ट व्यक्तिमत्वाच्या असून यांच्या आवडीनिवडी सुद्धा अतिशय उच्च दर्जाच्या असतात. चर्चा, बातचीत, मार्केटिंग, ॲडमिनिस्ट्रेशन करण्यामध्ये या महिला अत्यंत हुशार व्यक्तिमत्वाच्या असतात. दिसण्यामध्ये अर्थातच अत्यंत सुंदर आणि आकर्षक व्यक्तिमत्वाच्या असतात. तसेच प्रेझेंटिंग स्किल सुद्धा या मंडळींमध्ये उत्तम असतं, सुंदर असतं. मंडळी जी नक्षत्र अधोमुखी असतात त्या नक्षत्रांवर जमिनीखालची जी कामं आहेत ती करण्यासाठी उत्तम समजली जातात आणि म्हणून शिलान्यास करण्यासाठी, पायाभरणी करण्यासाठी, विहिरीचं बांधकाम किंवा खोदकाम करण्यासाठी ही नक्षत्र फार शुभ मानली जातात, अनुकूल मानली जातात. पूर्व फाल्गुनी ही नक्षत्र असेच अधोमुखी नक्षत्र आहे. तर काही नक्षत्र ही ऊर्ध्वमुखी असतात. अशा नक्षत्रांवर जमिनीच्या वरची जी कामं आहेत ती यशस्वी होण्यास मदत होते. उदाहरणार्थ इमारतीचं वरचं बांधकाम सुरू करणं. परंतु याच्या उलट काम केल्यास म्हणजेच अधोमुखी नक्षत्रावर वरच्या बांधकामाचं काम सुरू केल्यास निश्चितपणे भविष्यात अडचणी निर्माण येताना दिसतात. अनुभव घेऊन पाहाच. बांधकामाची जी कामं रखडलेली आहेत त्याच्याबद्दलची माहिती घ्या. अवश्य ही माहिती दिसेल.
आरोग्याचा विचार करता लक्झरी लाईफस्टाईलमुळे होणारे आजार जसे की मधुमेह, वजन वाढणं, ब्लड प्रेशर, हृदयविकार, स्किन ॲलर्जी, त्याचप्रमाणे डोळ्यांचे आजार, किडनी आणि मूत्रपिंडाचे आजार, मात्र या बाबतीत यांना प्रचंड काळजी घ्यावी लागते. स्त्रियांच्या बाबतीत गर्भाशयाचे आजार, तर पुरुषांच्या बाबतीत स्पर्म काउंट, वीर्यशक्तीची कमतरता, गुप्त इंद्रियांचे आजार, या बाबतीत सावधानता बाळगणं अतिशय महत्त्वाचं असतं. साधना आणि मंत्र उपासना या बाबतीत विचार केला तर जीवनातील यशप्राप्तीसाठी अशुभ परिणामांचा परिणाम जो आहे तो कमी करण्यासाठी माता महालक्ष्मीची आणि सूर्यनारायणाची उपासना या मंडळींसाठी फार महत्त्वाची असते. यासाठी महालक्ष्मी अष्टक, श्रीसूक्त, कनकधारा स्तोत्र, नवग्रह स्तोत्र, आदित्य हृदय स्तोत्र यांचं वाचन पठण अवश्य जमेल तसं या मंडळींनी रोज करावं किंवा यातलं जे जमेल ते करावं. तर दिवसाची सुरुवात ओम भार्गवाय नमः आणि ओम सूर्याय नमः या मंत्राने करावी. त्यापैकी भार्गवाय नमः मंत्र स्फटिकाच्या माळेवर जपल्यास उत्तम. दर शुक्रवार पौर्णिमा या दिवशी शक्य झाल्यास कोणत्याही देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं, अन्नदान करावं. आपल्या पूजेमध्ये मेरुश्री यंत्र, रविग्रह यंत्र अवश्य असावे. त्याचं रोज दर्शन घ्यावं, पूजन करावं. आता आपण जाणून घेऊया या नक्षत्रामधील जे 4 चरण आहेत त्यानुसार यांच्यामध्ये काय बरं गुणवैशिष्ट्य आणि गुणवैविध्य आढळतं. पहिल्या चरणामध्ये जन्म घेतलेल्या व्यक्ती अत्यंत महत्वाकांक्षी असतात, आकर्षक व्यक्तिमत्वाच्या असतात. ठरलेलं आणि ठरवलेलं काम आणि ध्येय पूर्ण करण्यात त्यांचं ध्येय मुळातच उच्च दर्जाचं असतं. दुसऱ्या चरणामध्ये जन्म घेतलेल्या व्यक्ती लोकांना मदत करण्यात सदैव पुढे असतात. समाजसेवी संस्था, समाजकार्य, NGO चालवणं अशा गोष्टींमध्ये ही मंडळी सहभागी झालेली दिसतात. तसेच लोकांना मार्गदर्शन करणे, सल्ला देणे, मेंटरिंग करणे यामध्ये सुद्धा यांना विशेष रस असतो आणि म्हणून यांचा लोकसंग्रह सुद्धा दांडगा असतो. तिसरं चरण, या चरणामध्ये जन्मलेली मंडळी अत्यंत क्रिएटिव्ह आणि आर्टिस्टिक स्वभावाची असतात. भावनाप्रधान व्यक्ती असतात. लोकांना मदत करणं, काउन्सिलिंग करणं, कन्सल्टिंग करणं यामध्ये यांना विशेष सुंदर यश आणि हातखंड असतो. तर चौथ्या चरणामध्ये जन्म घेतलेल्या व्यक्ती समाजाच्या, कुटुंबाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या असतात. यासाठी आपलं ज्ञान, आपला पैसा सर्व काही देण्याची वृत्ती या मंडळींमध्ये असते. तर मंडळी, असं हे पूर्वा फाल्गुनी नक्षत्र. त्यानंतर येतं ते उत्तरा फाल्गुनी नक्षत्र. ते पाहायला अवश्य पुन्हा एकदा आपल्या चॅनलला भेट द्यायला विसरू नका. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण 3 पुस्तकं प्रकाशित केली. त्यापैकी विविध मंत्र आणि स्तोत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर ₹330 फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला व्हॉट्सअप करा. तुम्हाला पुस्तक घरपोच पाठवलं जाईल. यासाठी आमचा संपर्क नंबर आहे 9892156163. हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. तसेच याच नंबरवर आपण फोन पे करून श्री सप्तशती गुरुचरित्र सार ₹151 फोन पे करून आपण हा ग्रंथ मागवू शकता. परमपूज्य टेंभे स्वामी महाराजांनी 700 ओव्यांचा हा ग्रंथ रचलेला आहे. हा ग्रंथ स्त्री पुरुष आबालवृद्ध कुणीही याचं वाचन पारायण सुद्धा करू शकतात. तर अष्टोत्तर शतनामावली, ज्यामध्ये विविध देवदेवतांचे 108 नावं संकलित केली आहेत, काही महत्वाच्या ग्रहांची सुद्धा. हे पुस्तक आपण ₹151 फोन पे करून मागवू शकता. तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, तर विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्ती एकाग्रतेसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूमध्ये ठेवता येण्यासारखं श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, वास्तु इंद्राणी यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, सुदर्शन यंत्र, त्याचप्रमाणे दक्षिणावर्ती शंख आणि आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवणारे हे धूप दीप पात्र, हे सुद्धा आपल्याला ऑर्डर करायचं असेल तर अवश्य व्हॉट्सअप मेसेज करा, माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा. तसेच मंडळी, ज्यांना कोणाला आपल्या पत्रिकेबद्दल, आपल्या करिअर, आरोग्य, कोर्ट कचेरी अशा विशिष्ट गोष्टींसाठी पत्रिकेचा सखोल अभ्यास जाणून घ्यायचा असेल, उच्च शिक्षणाबद्दलची माहिती घ्यायची असेल, वास्तू विषयामधलं मार्गदर्शन घ्यायचं असेल, तर हे मार्गदर्शन आम्ही ऑनलाईन पद्धतीने आपल्याशी देत असतो. त्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून, परदेशातूनही आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही मार्गदर्शन घेऊ शकता. यासाठी अवश्य आमच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा, माहिती घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट्स बुक करा. त्यासाठी पुन्हा एकदा आमचा नंबर सांगतो 9892156163. हा थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. मंडळी, पुन्हा एकदा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत कळावे लोभ आहे असावा. धन्यवाद.